आणखीन एक महत्त्वाची बातमी, विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, विजय शिवतारे हे आता बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। आपली भूमिका आपण त्यांना समजावून सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र विजय शिवतारे हे आता बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। विजय शिवतारे हे आता माघार घेणार नाहीत अशी माहिती मिळतेय। आज महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन शिवतारे यांच्याकडून करण्यात आलेलं होतं। आपल्या कार्यकर्त्यांसोबत आपण बोलणार असल्याचं आणि मग आपण निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं। या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि आता विजय शिवतारेंकडून माघार नाहीच आहे। शिवसेना नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत होत्या। शिवतारेंनी आपल्या निर्णयाचा विचार करावा असं सांगण्यात येत होतं। मात्र आता विजय शिवतारे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं कळतंय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अभिजित, शिवतारेंनी निर्णय जाहीर करताना नेमकं काय म्हटलंय? वृषाली, बारामती लोकसभा मतदारसंघ लढवण्यासाठी शिवतारे अजूनही ठाम आहेत। अपक्ष लढवणार असल्याचं ते कालपर्यंत सांगत होते आणि त्याच अनुषंगाने सासवडच्या त्यांच्या निवासस्थानी आज शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच आणि उपसरपंच जे शिवसैनिक आहेत त्यांची बैठक बोलवली होती। गेल्या पाऊण तासापासून विजय शिवतारे त्यांच्याशी संवाद साधत आहेत आणि त्याच बैठकीत विजय शिवतारेंनी आपला मोठा निर्णय आता जो जाहीर केलेला आहे तो म्हणजे 1 तारखेला जे सासवडचं पालखी मैदान आहे, जिथे पालखी मुक्कामी असते, तिथून विजय शिवतारे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। अपक्ष ते लढणार आहेत। 1 तारखेला ही प्रचार सभा विजय शिवतारे स्वतः घेणार आहेत आणि तिथून पुढे 12 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या प्रत्येक तालुक्यात विजय शिवतारे हे प्रचार सभा घेणार आहेत। खरं तर अजून देखील विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत आणि त्याच अनुषंगाने आज जी बैठक सुरू आहे त्या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा विजय शिवतारे करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यातली पहिली मोठी घोषणा जी केलेली आहे ती म्हणजे 1 तारखेला जे सासवडचं पालखी मैदान आहे विजय शिवतारेंच्या देवस्थानापासून अगदी जवळ आहे, तिथं प्रचाराचा नारळ विजय शिवतारे फोडतील आणि तिथून पुढचे 12 दिवस म्हणजे 12 तारखेपर्यंत 12 एप्रिल पर्यंत बारामती तालुक्यातील सर्व तालुक्यात विजय शिवतारे जे आहेत ते सभा घेणार आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य ती जबाबदारी वाटून देण्यात येईल आणि आजच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विजय शिवतारे नेमकं काय बोलतात? खरं तर महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, पण पहिल्या गेल्या अनेक दिवसापासून विजय शिवतारेंनी ही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि शिवसेने वेळ पडली तर शिवसेनेतून राजीनामा देऊ पण मी अपक्ष लढणार याच्यावरती शिवतारे अजून तरी ठाम आहेत। नक्कीच, धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।